फॅशनकडनं आलेली आकर्षक कॅप, त्याबरोबरच मोमेंटो आणि 1100 रुपयाचं जे कॅश प्राइज आलंय तेही तिथे त्याला दिलं जाईल. हॅलो, मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आमच्या समवेत आहेत रोशन. रोशन, कसं वाटलं? रजनी क्रिकेटमध्ये खेळत होतास, नाईटची स्पर्धा खेळत होतास आणि संघाला गरज होती तेव्हा येऊन मोठमोठे षटकार ठोकलेस आणि तिथे गेल्यानंतर ही स्पर्धा पाहताना इथे घेताना तुला कसं वाटलं? मस्त, ग्राउंड पण मस्त आहे आणि खेळायला पण खूप मजा आली. पहिल्यांदाच खेळतोय नाईट क्रिकेट मॅच, अतिशय मजा आली खूप. फर्स्ट टाइम नाईट क्रिकेट खेळतो आणि त्यामध्ये तुला मॅन ऑफ द मॅच मिळाली आहे. आणि इकडे आल्यानंतर आम्ही तुला प्रश्न विचारला की नाईट क्रिकेटमध्ये कसं वाटतं, तू म्हणाला खूप छान वाटतंय. संघामध्ये जो एक्सपिरियन्स आहे, राकेश पाटील असू द्यात, मिलिंद लोहार असू द्यात, त्यांचा कशा पद्धतीने सहकार्य लाभतं संघामध्ये असताना? त्यांचा खूप छान असतो, कारण की ते असतात तर आम्हाला म्हणजे खेळायला थोडं मोटिवेशन भेटतं त्यांच्याकडून. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला पुढील मॅच करिता. चला आपण लगेच मॅच कडे जाऊयात. रतीजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. रतीजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मी या ठिकाणी विनंती करतो संदीपजी पाटील यांना आपल्या शुभस्य आपण रतीजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन अमितच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा कट केलाय. पॉइंटच्या डोक्यावरना बॉल चाललाय, भयंकर वेगवान आउटफील्ड आहे. बॉल सरळ ट्रॅव्हल होईल, दणदणकरी सीमारेषेला क्लिअर करणारा दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये चौकार. रतीजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरनं पाहतोय. SP संदीप यांच्या शुभ हस्ते केला जातोय, संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विशालजी पाटील देवघर या ठिकाणी उपस्थित आहे. विशालजी पाटील त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी संदीपजी पाटील यांचे क्लासमेट आहेत. या कमिटी मेंबर सदस्य यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करायचा आहे. मॅचकडे जाऊयात. धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर जोडली गेली आहे. 9 धावा दाफलकावर आहेत. वर्गमित्र आहेत, त्यांचा हा सन्मान आणि सत्कार तो इथे केला जातोय. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरनं खेळलाय. फाईन लेगला क्लिअर करणारा हा एक दर्जेदार अरविंदजी काटोळे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रत्येक SP बिलोची टीम जेव्हाही खेळते तेव्हा त्या संपूर्ण संघाची कंटिन्यू अपडेट ज्यांच्या माध्यमातून घेतली जाते ते अरविंदजी काटोळे या ठिकाणी आहेत. त्यांचा शुभ सन्मान रोहित सुतार यांच्या शुभ हस्ते आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. बिलोशी गावचं व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरनं या ठिकाणी पाहतोय. या अनेक मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेला बघायला मिळते, कारण SP संदीप पाटील यांच्यावर असलेलं हे प्रेम आणि सातत्याने संदीप पाटील सातत्याने सहकार्य करणारे व्यक्तिमत्व जे कारण आहे आपण अनेक मान्यवर या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. निलेशजी पाटील निलेशजी पाटील या ठिकाणी आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. सध्या कार्यरत आणि राहायला पालघर येथे आहेत, परंतु तदनंतर सातत्याने आपल्या संघाच्या मात्र कंटिन्यूज अपडेट ज्यांच्या माध्यमातून घेतल्या जातात, संघाला चांगलं मार्गदर्शन ज्यांच्याकडनं केलं जातं, असंही व्यक्तिमत्व निलेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरनं करतोय. जयदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. कालच्या दिवसात नुकताच जी भोपिवली प्रीमियर लीग पार पडली तिच्यामध्ये थोडीशी दुखापत झाली आहे, इंज्युअर्ड आहेत, तरी सुद्धा संघाच्या सोबत जोडले गेलेत. प्रशांतजी पाटील जॉन्टी संदीपजी पाटील यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करतोय. प्रशांतजी पाटील जॉन्टी यांचा शुभ सन्मान आपण मुख्य मंचावरून पाहतोय. हे नाव खूप चर्चेत असतं या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर
13-13. मॅच कडे जाऊयात. जयदीपच्या विपक्षामध्ये यावेळी पॉइंटच्या दिशेने बॉलला खेळून काढले. गॅप मध्ये बॉल चालला. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. रितेश राऊत संघाचा कॅप्टन, संघाचा तारणहार, संघाचे संघमालक, संघाचे प्रमुख खेळाडू रितेश राऊत ते मात्र आहेत यावेळी स्ट्रायकिंग एंडला. 1 चेंडू 1 या धावसंख्येवर खेळ करतायत आणि जयदीप या वेळेला एज घेतली. तदनंतर बॉल चाललेला त्या ठिकाणी मधोमध फिल्डर होते, त्यांनी बॉलला स्टॉप केलं. एक सिंगल या बॉलवर मिळाली आणि सिंगलला पाहिला पण तर धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचलंय. ते म्हणजेच 16. 3 चेंडू संपलेत. संदीपजी पाटील एसपी पुरस्कृत आपण हे उपसरपंच चषक 2026 पाहतोय. अगदी अप्रतिम अशी स्पर्धा बघायला मिळते. आज बिलोशी नगरीमध्ये या स्पर्धेचा 3रा दिवस आपण अनुभवतोय. या वेळेला आपटून टाकलेला बॉल पुन्हा एकदा तटवायचं होतं. फेक मात्र खराब झालीये. एक्स्ट्राच्या धावा येत आहेत. 1 कंप्लीट. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये 2 कंप्लीट. काय बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकंदरीत धावा मिळतात या ठिकाणी. पंच दर्शवत असताना पंजा मैदानाच्या आतमध्ये येतोय. म्हणजे 1 आणि ओव्हरथ्रोच्या 4 अशा एकंदरीत मिळतील 5 धावा. 5 धावांचा बोनस यावेळी मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होत असताना बघायला मिळतोय. धावसंख्या 5 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली 21 या अंकावर. चेंडू संपले 4. कालच्या दिवसात सुद्धा असंच एक दृश्य मैदानामध्ये घडलं. सुरुवातीला वसुरी टीम बराच स्ट्रगल बघायला मिळत होता. तेव्हा दिनेश कोदे यांच्याकडनं ओव्हरथ्रो झाला. तो बॉल चौकाराच्या दिशेने गेला आणि तदनंतर जी मॅच मात्र सुरू झाली तेव्हापासून जो अटॅक सुरू झाला वसुरीकरांनी ती मॅच मात्र 2च षटकांमध्ये जिंकली. पुढच्या या वेळेला फटका फसलाय. कॅचला संधी आणि त्या ठिकाणी खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाकडनं बघायला मिळतेय. 2 धावा या ठिकाणी धावून कंप्लीट केल्या. जयदीप आणि त्याची साथ देतोय रितेश. ही दोन्ही खेळाडू मात्र मैदानामध्ये आता तट धरून उभे आहेत. अमित पाटील लवकर बाद झाले. 30 ला खूप चांगला खेळणारा खेळाडू तो मात्र लवकर बाद झाला. त्यानंतर जबाबदारी या दोघांनी. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 23-23. या वेळेला फिंगर रोल केलेले परंतु ओळखलं. तदनंतर गॅप मध्ये धाडण्याचा प्रयत्न. डेफिनेटली बॅक साइडला जाताना चेंडूला स्टॉप करणं बरंच कठीण असतं आणि तेच बघायला मिळते. बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. दणदणकरी चौकार 4. थँक्यू संदेश पाटील यांची सुद्धा या स्पर्धेकरिता बरीच मेहनत आहे. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक या ठिकाणी संपलेत. ते म्हणजेच 2 आणि धावांचा विचार केला तर 27 स्कोर कार्ड वर जोडली गेली आहे. आजच्या दिवसात सर सगळ्या मॅचेस आपल्याला हाय स्कोरिंगच बघायला मिळतात.
मोठमोठ्या धावसंख्या स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. त्या चेस करताना सुद्धा जबरदस्त कामगिरी बघायला मिळते. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण जर्सीज कलेक्ट करण्याकरिता यायचे. दोन्ही टीमचे कर्णधार अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये जाणता राजा ब्राह्मणगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला टॉस साठी आणि माफ करा टॉस नव्हे तर जर्सीज कलेक्ट करण्याकरिता आपण यायचंय. बोथ टीम कॅप्टन्स. या वेळेला आपटून टाकलेला बॉल गॅपमध्ये खेळायचं होतं. बॉल त्या ठिकाणी चाललाय लॉंगॉनच्या दिशेनं. एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. जयदीपला आता स्ट्रायकिंग एंडला आणलं जातंय. जयदीप सुद्धा चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळतो. या वेळेला जयदीपनं उडवण्याचा प्रयत्न केलेला मिस टाइम झालाय आणि त्या ठिकाणी मागे फिल्डर पुनश्च एकदा येत आहेत. सिंगलवर समाधान मानावं लागेल. रनिंग थोडीशी स्लो बघायला मिळाली. 2 धावा घ्यायच्या तर पहिली धाव तितक्या वेगानं घेणं गरजेचं होतं, परंतु या वेळेला पहिलीच धाव थोडीशी हळू बघायला मिळाली, ज्या कारणाने दुसऱ्या धावचं रिस्क घ्यायला तयार नाहीयेत रितेश आणि जयदीप. कारण दोघांनाही माहिती आहे मैदानामध्ये उभं राहणं किती गरजेचं आहे ते. यावेळेला फिंगर रोल केले. अप्रतिम चेंडू. याही वेळेला प्रचंड वेगानं चेंडू हाताळला. बॅटरला समजत सुद्धा नाहीये किती वेगानं येतोय आणि विकेटच्या मागे निघून जातोय. अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना बघायला मिळतो आणि धावसंख्या पाहिली तर स्कोरर आम्हाला कळवत आहेत 29. जाणता राजा ब्राह्मणगाव. जर्सीज. या वेळेला फटका फसलाय. बरीच उंची गाठली आहे आणि खराब कामगिरी क्षेत्ररक्षकाकडनं त्या ठिकाणी. काल अक्षय सरांनी एक गोष्ट सांगितली होती की जास्त इझी कॅचेस पकडायला जातात आणि जिथपर्यंत कॅच कंप्लीट होत नाही तिथपर्यंत कॅचला इझी म्हणून जमायचं नाही, आणि तीच गोष्ट मात्र बघायला मिळाली. कॅच अगदी हळूवार आणि खूप स्लो पद्धतीने घ्यायला गेले, परंतु ती कॅच ड्रॉप झाली आहे त्या ठिकाणी. धावसंख्या 2 न वाढून 31. या वेळेला रितेश राऊत गेल्या वेळेला वाचलेत, परंतु या वेळेला पुन्हा एकदा त्यांना जीवनदान मिळते. एक कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फेक मात्र चुकीच्या दिशेनं, परंतु बॅकअपला खेळाडू होते म्हणून लगेचच 2 धावांवर समाधान मानतायत. धावसंख्या 33. षटक क्रमांक संपलंय. या ठिकाणी पाहिलं तर तिसरं 11च्या सरासरीनं मात्र धावा केल्या जात आहेत आणि धावसंख्या जोडली गेली आहे. 1-33. चला दोन्ही टीमचे प्रतिनिधी आलेले आहेत. आपण आपल्या जर्सीज कलेक्ट करायच्या आहेत. नवीन गोलंदाज यावेळी गोलंदाजी ट्रॅक होणं निवृत्ती. या वेळेला प्रचंड वेगानं समोर बॉल होता, परंतु मनामध्ये आधीच ठरवलेला आहे की आडव्याच बॅटनं फटके खेळायचे आहेत, ज्या कारणाने मात्र पंचांनी दर्शवले लेग बाईची धाव या ठिकाणी पंचांनी दर्शवली आहे. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 34. 3.1 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्ती झालाय. बघा 5 षटकं झाल्या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये हवेत. या वेळेला मात्र दांडी गुल. विकेटचं पतन. रितेश राऊत 2 वेळा जीवनदान मिळाली, परंतु या वेळेला वाचू शकले नाहीयेत. विकेटचं पतन झालंय. रितेश राऊत बॅक टू डगआउट.
थँक्यू. शुभम नवीन बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंगसाठी. शुभमला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता संघाला गरज आहे, कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय, धावा कमी झाल्यात. चला कॅप्टन्स, नेक्स्ट मॅच. या वेळेला शुभमला बॅट सुद्धा फिरवून दिली नाही, इतक्या वेगाने चेंडू हाताळला तो, मात्र डायरेक्ट दांडी गुल करणारा विकेटचं पतन. खेळाडू बाद. थँक्यू. डीजे ऑपरेट सध्या आपण पाहू शकाल, स्वतः मीत डीजेचे ओनर मीत, ते मात्र यावेळी डीजे ऑपरेट करताना बघायला मिळत आहेत. सर्व जे सॉंग्स आहेत ते त्यांच्या माध्यमातून प्ले केले जात आहेत. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. वाह, नॉन स्ट्राईक एंडला मात्र चांगलं कलेक्शन बघायला मिळतंय त्या ठिकाणी. 4 चेंडू संपले त्या षटकामधील, आणि धावांचा विचार केला तर मात्र स्कोर कार्डवर जोडली गेली 36 ऑन. हॅट्रिकचा बॉल होता, हॅट्रिकचा चेंडू होता, परंतु त्या बॉलवर वेगानं 2 धावा कंप्लीट केल्यात. धावसंख्या पाहिली पुन्हा एकदा निवृत्ती सज्ज होईल आपला बॉलिंग ट्रॅकवरनं. तेच तर्रार भन्नाट वेगवान गोलंदाज निवृत्तीची गोलंदाजी जबरदस्त मात्र बघायला मिळते या ठिकाणी. बॉल मिस केला आणि सरळ निघून गेला विकेटच्या मागे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. या वेळेला फटका फसलाय, उंची तर बरीच गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत. एक तर कंप्लीट केली आहे, नक्की दुसऱ्याच्या शोधामध्ये जातील, आणि फेक अचूक बघायला मिळाली, परंतु 2 धावा रोखू शकले नाहीयेत. धावसंख्या 38. नवीन गोलंदाज बॉलिंग करण्याकरिता शुभम वा गुण संघाचं कौतुक करावं लागेल. त्यांना 20 मिनिटं दिली होती, त्यांनी 19 मिनिटात 4 षटकं संपवली आहेत. अप्रतिम, चांगलं सहकार्य या ठिकाणी बघायला मिळते, आणि ज्या पद्धतीने खेळ करतायत अगदी अप्रतिम आतापर्यंत. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. जयदीपच्या खेळीचा अंत, परतावं लागेल माघारी जयदीपला. अशा अपेक्षा खूप साऱ्या होत्या, परंतु त्यावर साध्य उभा राहू शकला नाही. विकेटचं पतन. खेळाडू बाद. वाईट चेंडू, बाहेर चाललेला चेंडू होता, त्यावर बॅट घातली आणि तदनंतर फटका खेळायला गेले आणि परतलेत माघारी. विकेटचं पतन. खेळाडू बाद. धावसंख्या आपण पाहिली 40 जोडली गेली. अक्षय मैदानाच्या आतमध्ये आलाय. कबड्डी मधील एक अप्रतिम खेळाडू आहे अक्षय. यावेळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल. या वेळेला फिंगर रोल केले जात आहेत. अप्रतिम चेंडूची हाताळणी शुभम कडनं बघायला मिळतीये. अक्षयला समजलं नाही
शफल न होता मात्र कुठल्याही प्रकारची पायांमध्ये मुवमेंट नव्हती आणि खेळायला गेले. बॉल मिस झाला आणि विकेटच्या मागे निघून गेलाय. डॉट बॉल. 4.3 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे. एकतर या बॉलवर डेफिनेटली मिळणार काय, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये निघतील आणि 2 कंप्लीट झाल्यात. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 न वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली आहे 42-42. शेवटच्या अंतिम या षटकामधील आता मात्र इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेला फटका चांगला. बॉल आपण पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. एक सिंगल तर मिळाली आहे. पुन्हा एकदा फंबल. आता मात्र दुसऱ्याकरिता जात असताना पंचांचं बोट हळुवार पद्धतीने आकाशाच्या दिशेने चाललंय आणि धावसंख्या एकच 43. अभि पाटील इज बॅक. लालू लाचा बॉल आहे. ओहो, या वेळेला दांडी गुल. विकेटचं पतन. बॉल मिस झाला आणि डायरेक्ट जाऊन यष्ट्यांवर आदळला. विकेट. खेळाडू बाद. धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. आपण पाहू शकाल 43. विजयाकरता 44चं लक्ष आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 30 आणि करायचे आहेत तुम्हाला 44. या लवकर या उमेश लोखंडे. थँक यू. या ठिकाणी मुख्य मंचावर आम्ही आमंत्रित करतो उमेशजी लोखंडे. आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. वाडा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक वॉर्ड नंबर 8 चे उमेशजी लोखंडे या ठिकाणी आलेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे आणि मंडळाकडनं आपणास विनंती आहे की आपण सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम. चला या. रोहित सुतार. इनिंग ब्रेक झालेला आहे. विजयाकरता 44चं लक्ष आहे. 30 चेंडू आणि 44 धावा. हॅलो. सन्माननीय नरेशजी पाटील यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभ हस्ते या पुढच्या मॅचचा टॉस तो इथे केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे दोन्ही संघ एका बाजूने जांताराजा ब्राह्मणगाव आणि अबीर 11 आरपी लायन्स वाडा या 2 टीम मध्ये हा कॉइन स्पिन केला जाईल. भव्य टायमिंग पहिल्याच बॉलवर आलाय दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. नीरज पवारच्या बॅटमधनं जबरदस्त षटकार 6. डीजे थँक्यू.
कॉइन स्पिन करतो आपण. BS ग्रुप असा कॉल दिलाय आणि SP ग्रुप असं इथे टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. पहिल्यांदा फिल्डिंग करायचं आहे. कसं वाटतं इथे आल्यानंतर ज्या पद्धतीचा माहोल क्रिएट केलाय आणि तालुक्यामधली एक दर्जेदार स्पर्धा खेळत आहे, उमेशजी काय म्हणाल? दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप चांगलं आयोजन केलं आहे. मी पूर्ण SP ग्रुपचं आणि पूर्ण SP विलोशी टीमचं खूप खूप अभिनंदन करेन आणि आम्हाला एंट्री देऊन खेळायला बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. मॅच सुरू आहे, त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया अद्वर शेलार जिथे आपल्यासोबत जोडले जातील. या ठिकाणी मुख्य मंचावर आपण उमेशजी लोखंडे यांना आमंत्रित करूयात. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. मॅच कडे मात्र जाऊया. जयदीप एका बाजूनं वेगवान गोलंदाज, याही वेळेला अगदी अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये, परंतु पंच आमच्याकडे वळलेत. या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ नॉन प्लेएबल वाईड चेंडू अंपायरनी कळवलंय. यावेळेला जयदीप पुन्हा एकदा असं होईल आपल्या बॉलिंग ट्रॅक वरनं पुढचा बॉल घेऊन. याही वेळेला नीरज पवारनं त्याच्या स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि तदनंतर बॉलला सरळ फेकून दिलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता. आलाय मैदानाच्या आत. षटकार 6. थँक्यू थँक्यू. मुख्य मंचावर आपण शुभ सन्मानाकडे या ठिकाणी जाणार आहोत. वाडा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक मिस्टर उमेश लोखंडे, वाडा टेनिस क्रिकेट मधील एक खेळाडू, त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. संतेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण तो मुख्य मंचावर या ठिकाणी शुभ सन्मान पाहतोय. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे उमेशजी लोखंडे आपल्या या स्पर्धेमध्ये. नेक्स्ट मॅच आपण त्यांना इन ऍक्शन सुद्धा पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहिलं तर कव्हरच्या दिशेनं नीरज पवार आणि नीरज पवार जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. अगदी अप्रतिमरित्या बॉलला सरळ त्याने पाठवून दिलंय बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता. ओव्हर दी कव्हर बघा अप्रतिम. 30 यार्डला काय दर्जेदार पद्धतीने नीरजने यावेळी क्लिअर केलंय. चौकार 17 धावा 17. चला नेक्स्ट मॅच. बोथ टीम्स बी रेडी. या वेळेला प्रचंड वेगानं एज इथपर्यंत ऐकू आली आहे नक्कीच आणि पंचांचं बोट चाललंय आकाशाच्या दिशेने. भले धावा खर्ची केल्यात, परंतु महत्वाची विकेट मॅच मधली जयदीपनं काढली आहे आणि परतावं लागेल माघारी. या ठिकाणी पाहिलं तर नीरज पवारला विकेटचं पतन. खेळाडू बाद. धन्यवाद. नवीन या ठिकाणी बॅटर बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये येतोय आकाश. आपण मॅच कडे परतूया. जयदीपनं विकेट मिळवून दिली आहे. पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते आणि परतावं लागेल माघारी. प्लमच्या स्वरूपामध्ये यष्ट्यांच्या मधोमध सापडले आणि मुन्ना पटांसर या ठिकाणी दर्शवत असताना इट्स अ विकेट OUT. जयदीपनं यावेळी मात्र जबरदस्त चेंडू हाताळलाय. परफेक्ट आपण पाहिलं तर बघा कशा पद्धतीने यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडले आणि पंच या ठिकाणी दर्शवत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. जयदीपनं मिळवून दिल्या 2 सफलता महत्वपूर्ण.
बघा आज अजून एक स्पर्धा चालू असताना बिलोशी गावाच्या नावी सर अजून एक जबरदस्त रेकॉर्ड पियुष भोईरची ती व्हिडिओ अमरापूरच्या मैदानावरची त्या व्हिडिओला आज 1 मिलियन व्ह्यूज कंप्लीट झाल्या. आपण समालोचन करण्याकरिता दोघंही त्या व्हिडिओमध्ये आहोत आणि आवाज सुद्धा आपला आहे. स्कोरिंग करता आपल्यासोबत निलेश हरळ सुद्धा तेव्हा होते, परंतु पियुषनं ते मैदान आणि तिकडनं जो प्रवास पियुषचा सुरू झाला तो मात्र या संपूर्ण हंगामामध्ये कंटिन्यू बघायला मिळाला. नवीन गोलंदाज आलेत अमित. या वेळेला अमितनं स्लॉट मध्ये बॉलची डिलिव्हर्ड केलाय आणि त्या स्लॉट मधल्या बॉलला परफेक्ट प्लॉट मध्ये पाठवून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6. या वेळेला अमितच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. त्यानंतर यावेळी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळलेत. मागे फिल्डर येत आहेत. एक सिंगल तर मिळाली आहे. सिंगलवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली आहे 24-24. येणारे बॉल आहेत 22 करायचे आहेत तुम्हाला. 20-22 चेंडू आणि 20 ची गरज. अबीर 11 आरपी लायन्स वाडा आणि जाणता राजा ब्राह्मणगाव. चला दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय. त्या ठिकाणी खेळाडू बॉलचा पाठलाग करतायत. 2 धावा कंप्लीट. लौकिक नवीन यावेळी बॅटर आहे स्ट्राईकला. यावेळी अप्रतिम चेंडू गतीमध्ये परिवर्तन बघायला मिळालं त्या ठिकाणी अमितकडनं. बॉल मिस झाला. विकेटच्या मागे सुद्धा थोडासा समजलेला नव्हता कारण पेस अजिबात दिलेला नव्हता अमितने या बॉलला. बघा आपण पाहतोय आणि खाली राहिला बॉल. तदनंतर मिस झाला. विकेटच्या मागे थोडीशी फंबल झालेली परंतु धाव आली नाहीये. डॉट बॉल. याही वेळेला टाइम तर झालंय. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि कंप्लीट करतील कॅच. विकेटचं पतन. परतावं लागेल माघारी. खेळाडू बाद. पुन्हा एकदा आज जॉईन होत आहेत. इन ऍक्शन आपण त्यांना पाहणार आहोत आज खेळताना शेवटच्या मॅच मध्ये. आकाश 11 गावदेवी मेट या संघामधनं. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोर कार्डवर आहे 26. विकेट आतापर्यंत गमावल्या 3. कमबॅक करावा लागेल. आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे. गॅप मध्ये बॉल चाललाय. मागे फिल्डर आहेत. बॉलला स्टॉप करतायत आणि पाहिलं आपण तर एकच सिंगल या बॉलवर मिळती आणि सिंगलला वाढून धावफलक 27. 2 षटका अखेरीस 27 धावा स्कोर कार्डवर. हे मात्र या मॅच मधील सर्वात महत्वपूर्ण आपल्याला षटक बघायला मिळणार आहे ज्यामध्ये इथून येणारे बॉल्स बाकी आहेत ते म्हणजे 18 आणि 18 चेंडूमध्ये गरज आहे 17 धावांची. 18 चेंडू आणि 17 धावा. चला मॅच कडे जाऊयात. जयदीप पुन्हा एकदा महत्वपूर्ण गोलंदाज. तो मात्र बॉलिंग करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅक वरून येतोय. आपण पाहतोय त्याला. जयदीप पहिला बॉल घेऊन वरती विकेटने. या वेळेला प्रचंड वेगाने चेंडू हाताळलाय. हॅट्रिकचा चेंडू होता परंतु तो बॉल विकेटच्या मागे निर्धाव स्वरूपात. डॉट बॉल. राकेशजी पाटील आणि मिलिंदजी लोहार या ठिकाणी आलेत. आपला
आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल सज्ज होईल. जयदीप या वेळेला फटका फसलाय. उंची बरीच गाठली आहे परंतु फिल्डर ते दोघ जण पुढे काय करत होते, ते दोघ जण पुढे काय करत होते हा मात्र आता प्रश्न पडलाय. दोघांमध्ये कॉलिंगचा अभाव त्या ठिकाणी झाली मिसफील्ड. त्या मिसफील्डचं रूपांतर याच चौकारामध्ये होत असताना जिथे कॅच झाली असती 4 धावा वाचल्या असत्या ती मात्र चूक होती क्षेत्ररक्षकांकडनं आणि त्याचं रूपांतर होत आहे. या वेळेला एज घेतली आणि तदनंतर 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय सरळ सीमारेषा पार. बघा कशा पद्धतीने मॅचचे फासे हलतात. तिथून कॅच झाली असती तो बॅटर बाद झाला असता, नवीन खेळाडू आले असते. परंतु जर आणि तरला या क्रिकेटच्या खेळामध्ये थारा नाहीये. आपण पाहिलं तर मात्र बॉल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं घरंगळत निघून गेलाय. चौकार. धावा मिळाल्या 4. धावसंख्या 35. धावसंख्या आपण पाहिली 35 या अंकावर स्थापित आहे. जयदीपनं प्रयत्न खूप सारे केले. जयदीपनं संध्या सुद्धा खूप साऱ्या निर्माण करून दिल्या संधी, परंतु त्याच्या रूपांतर क्षेत्ररक्षकांना करता आलं नाही. बघा अजून एक खराब कामगिरी त्या ठिकाणी बघायला मिळतीये. लेग स्लिपला खेळाडू होते. अगदी साधी सोपी कॅच ती मात्र या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. धावसंख्या पाहिली तर 36. 8 धावांची फक्त गरज. 13 चेंडू आणि 8 ची गरज. या वेळेला फटका चांगला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण मिड विकेटच्या रिजन मध्ये. विकेटचं पतन. खेळाडू बाद. येणारे बॉल आहे तिथून 12 आणि 12 चेंडूत करायचे तुम्हाला 8. 12 चेंडू 8 ची गरज. बघा ते 2 चौकार जर का वाचले असते तर मॅच आता कुठे असती. परंतु जर आणि तर वारंवार आम्ही म्हणतो या गोष्टीला क्रिकेटमध्ये थारा नाहीये. 12 चेंडू आणि 8 ची गरज. प्रवीण किणी या ठिकाणी रजा घेत आहेत. स्पर्धेचा पुरेपूर या मॅचचा त्यांनी आनंद घेतलाय. तन्मय पुन्हा एकदा आलेले आहेत ब्रेक नंतर. तदनंतर मिलिंदजी लोहार ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं पुन्हा एकदा प्रियेश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. बॉल बर्राच उंच गेलाय मात्र नो मॅन लँड मध्ये पडतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 38. विजयाकरता आता फक्त आणि फक्त 6 धावांची गरज. 10 चेंडू आणि 6. परंतु कमबॅक इथून सुद्धा होऊ शकतो या मॅच मध्ये. याही वेळेला फटका फसला. याही वेळेला उंची तर बरीच गाठली आहे. पुन्हा एकदा नो मॅन लँड आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावा कंप्लीट झाल्या. 2 धावा, 1 धाव, चौकार, कॅचेस ड्रॉप या सर्व काही गोष्टी केळीचा बडा संघाला जाताना नक्की आठवतील. कारण ज्या पद्धतीने त्या जयदीपनं संधी निर्माण करून दिलेल्या, शेवटला तुम्हाला जेव्हा आपण मॅच अटीतटीला येते तेव्हा या सर्व काही गोष्टी नक्की आठवतात. परंतु आता आपण पाहिलं तर विजयाकरता फक्त 4 ची गरज आहे. 10 चेंडू आणि 4.
आणि या ठिकाणी खेळ खलास. ही ताकद आहे फलंदाजाची. कुणालनं बॉलला फेकून दिलाय. विजय झाली आहे टीम या ठिकाणी आपण पाहिली तर गुण संघ या ठिकाणी विजयी झालाय. विजयी टीमचं आपण करूयात मनपूर्वक अभिनंदन. आणि हार्ड लक टीम श्री गणेश बॉबी 11 केईचा पाडा. आपण या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आपलं गोड कौतुक. रितेश राऊत आपलंही मनपूर्वक धन्यवाद. सातत्याने तालुक्यामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, नक्की त्यांचा संघ आपल्याला नेहमी खेळताना बघायला मिळतो. या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाऊयात. मॅन ऑफ द मॅच कुणाल. सागर दानवे डोंगस्ते, आपण जी षटकाराची कॅच घेतली होती ते आपले कॅश प्राइज बाकी आहे, ते घेण्याकरिता यायचे सागर दानवे. आणि रोडवर ज्यांनीही गाड्या पार्क केल्यात त्या गाड्या तिकडनं बाजूला करा. रोडवर ज्यांनी गाड्या पार्क केल्यात त्यांनी त्या गाड्या तिकडनं बाजूला करा. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना त्रास होतोय. चला आपण मॅन ऑफ द मॅच कुणाल. कुणाल या मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता 19 धावा आणि 1 विकेट मात्र त्यांनी कंप्लीट केली, तर कुणाल ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला या कुणाल मुख्य मंचावर लगेचच यायचंय. जशी नवीन मॅच स्टार्ट होईल तुमच्या समवेत मात्र मायक्रोफोनवरनं जॉईन होतील अक्षय पांडव सर. थँक्यू. थँक्यू. चला आपण कुणाल याला मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. राकेशजी पाटील आणि मिलिंदजी लोहार यांच्या शुभेच्छा आपण कुणाल याला हे मॅन ऑफ द मॅच वितरित करतोय. कुणाल अप्रतिम खेळ ज्याने केला, तब्बल 19 धावा ठोकल्या आणि त्यानंतर एक विकेट सुद्धा त्याने मिळवली. ही कॅप आहे HR फॅशन यांच्याकडनं. त्यानंतर मेडल आहे ते म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य बिलोशी रोहित सुतार आणि हे मेमेंटो आहे ते म्हणजेच संदीपजी पाटील यांच्याकडनं. कुणाल काय म्हणशील, आज आपल्या गावाच्या विभागामध्ये ही स्पर्धा बघायला मिळतीये, इथे खेळताना कसं वाटलं तुला? खेळायला तर खूपच मजा येते. गेल्या वर्षापासून ही संदीप भाऊ हे नेहमीच वाड्याच्या क्रिकेटकरिता काय कसं पुढे नेता येईल हे त्यांच्या माध्यमातून नेहमीच ते पुढे राहतात. थँक्यू. आणि एक छोटासा प्रश्न की संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता. पहिल्या ओव्हरच्या अंतिम 2 बॉल्सवर 2 विकेट आलेल्या आहेत, तेव्हा मनामध्ये प्रतिक्रिया काय होती की कशा पद्धतीने धावा चेस करायच्यात? नक्कीच नीरज जेव्हा आऊट झाला थोडा दबाव होताच आमच्यावर, पण मनामध्ये जिद्द होती, जिंकायचंच होतं बस. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुणाल तुला आणि पुढील मॅच करिता खूप साऱ्या शुभेच्छा. चला आपण अशोकजी वामन पाटील आपण मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. अशोकजी वामन पाटील आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. आपण सन्मानानं मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. वेलकम. अतुलजी सावंत, अतुलजी सावंत आपण सुद्धा मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचे. अतुलजी सावंत आपलंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम बॅक. सर्वांचं पुनश्च एकदा या रात्रीच्या क्रिकेटमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा, तुम्हाला कंपल्सरी ब्लॅक किंवा ब्ल्यू ट्रॅक ती परिधान करणं बंधनकारक आहे. जर मॅच सुरू होताना तुमच्याकडे
त्या ट्रॅक पॅन्ट ब्लॅक किंवा ब्ल्यू मध्ये तुम्ही परिधान केलेले नसाल तर 5 रन पेनल्टीच्या स्वरूपानं तुम्हाला दिल्या जातील. या गोष्टीची प्रत्येक टीमनं नोंद ठेवा. ब्लॅक किंवा ब्ल्यू त्या ट्रॅक कंपल्सरी आहे. टी शर्ट तर ऑर्गनायझर च्या वतीनं तुम्हाला इथे प्रोव्हाइड केले जात आहेत, त्यामुळे तेवढं सहकार्य ते तुमच्याकडनं नक्की अपेक्षित आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. अक्षय आणि साथीनं गणेश. जाणता राजा ब्राह्मणगाव हा संघ फलंदाजी करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्या विपक्षामध्ये आरपी लायन्स वाडा यांच्यामध्ये मॅच ती सध्या मैदानात